शेतकऱ्याने एक मुरमाची ट्राली नेली, तुम्ही दंड लावता धडाधड. ही काय म्हणजे जावा येते का शासनाची? हा, एक मुरमाची गाडी असली तर त्याला दंड लागतंय. असं नाही ना साहेब. तहसीलदार साहेबांनी सांगितलं की खानपट्टा मंजूर आहे. खानपट्टा जिथं मंजूर आहे तिथं उत्खननच होत नाही. असं डबल कॅरेक्टरची कारवाई नको. कारवाई समजा ती तर व्हायलाच पाहिजे ना. तुम्ही तिथं गेला, जिलेटिनच्या कांड्या दिसतून तुम्ही जप्त न करता आलाच कशी? एक आठवड्याच्या आत तहसीलदार साहेब तुमच्याकडून संबंधितावर कारवाई केली पाहिजे, हा सगळ्या आमसभेचा निर्णय आहे. सर साहेब बोलू का? एक तहसील साहेबाला प्रश्न आहे माझा. 2021 पासून भराडी या नावाचं एक माझ्या शेतालगत खडी क्रेशर आहे. एक 5 वर्षापासून मी तक्रारी देऊन सुद्धा, हरकती असताना सुद्धा त्याला ना हरकत प्रमाणपत्र वगैरे ग्रामपंचायतीनं वगैरे दिलेलं होतं. ते ग्रामपंचायतीकडनं ना हरकत प्रमाणपत्र पण आम्ही कॅन्सल केलेलं आहे. तहसीलदार साहेबाला प्रश्न आहे त्याच्यावर आणखीन काय. आणि त्याचं रात्री दिवस रोज खडी क्रेशर चालू आहे. तुमचे अधिकारी येते फक्त कागदावर कारवाई करते, तिथं समोर का कारवाई करीत नाही? ते खडी क्रेशर सील झाले म्हणून याच्या अगोदर मला तुम्ही कागद दिलते आणि त्याच टायमिंग आणि त्याच वेळेत ते खडी क्रेशर चालू होते. बोलतो 6 फेब्रुवारीला तिथे तुम्ही सकाळी 11 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत शिंदे यांची एक तक्रार माझी होती. तिथे आंब्याची आणि रामफळची बाग आहे. कृषी अधिकाऱ्यांनी शास्त्रज्ञ बोलून माझ्या शेतीच्या 200 ते 300 झाडाचं नुकसान होतं असं मी म्हणत नाही. कृषी अधिकाऱ्यांना शास्त्रज्ञ आणून दाखवते तर मला नुकसान मिळत नाही. नुकसान तर नाही, पण ते कृषी युनिट बंद झालं पाहिजे आणि याला कुठलाही शासकीय दृष्टी. शिंदे यांची तक्रार होती, क्रशरच्या जवळ त्यांची शेती आहे. परवानगी दिली आहे. कोविडच्या काळात दिल्या शेतकऱ्याला ही बाजूला सगळ्या गोष्टी ठेवल्या. बोलतो बसा. तर शिंदे यांची तक्रार क्रशर बद्दल आहे. ताटसोमनी या ठिकाणी एक क्रशर आहे, त्याला एमपीसीबीची परवानगी आहे. हरकती असताना परवानगी कसं काय दिलं? ते एमपीसीबीला विचारू आपण. एमपीसीबीला विचारू. 1 मिनिट सांगतो. हा सर, त्याचा दीर्घ मुदतीचा खानपट्टा मंजूर आहे 10 वर्षाचा. ग्रामपंचायतची जी तुम्ही एनओसी दिली होती ती जर रद्द झाली किंवा ती जर एमपीसीबीला दिली तर क्रशरला परवानगी द्यायची जी काही लायसन्सिंग अथॉरिटी आहे ते एमपीसीबी आहे. आता शिंदेचा जो विषय आमच्याकडे आला होता, त्याची परवानगी मी त्यांच्याकडे दिलेली आहे. बोला उत्तर येऊ द्या तुमचं. यांची सर लिंबोनीची बाग होती, आंब्याची. मग सर यांचे जे अर्ज आले होते, असाच एक अर्ज होता झाडी या ठिकाणी जर जो तुळजापूर हायवेचं काम चालू आहे त्या ठिकाणी वॉटरफ्रंट नावाची कंपनी आहे ज्याच्याकडे या कामाचं टेंडर दिलेलं आहे. तिथल्या पण शेतकऱ्याची त्यांनी जे काही तात्पुरतं क्रशर त्या ठिकाणी स्थापित केलेलं आहे, मूवेबल क्रशर, त्याला सुद्धा एमपीसीबीची परवानगी होती. त्याला 5000 ब्रासच्या दगडाची कलेक्टर सरांनी त्याला पण परवानगी दिलेली आहे. आता या दोन्ही विषयांच्या अनुषंगाने जेव्हा यांचं शेतीचं नुकसान होतंय असं यांची तक्रार होती तेव्हा तालुका कृषी अधिकारी साहेबांकडून त्याची तपासणी घेतली होती आणि त्यात 40 ते 50% त्यांच्या शेतीचं नुकसान झालं असा त्यांचा अहवाल होता. आणि त्या अनुषंगाने मग मी सर 8 एप्रिलला एमपीसीबीचे पण अधिकारी सर आपल्या तालुक्यात बोलवलेले होते. त्यांचे जे उपप्रादेशिक अधिकारी आहेत ते स्वतः त्या ठिकाणी आलेले होते आणि त्या ठिकाणी मग त्यांना सांगितलं का जर यांच्यामुळे नुकसान होत असेल तर मग त्याच्यावरती त्यांनी कारवाईचा प्रस्ताव त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाकडे द्यावा आणि त्यांचे लायसन्स रद्द करावे असं मी माझी शिफारस त्यांना केलेली. साहेब, मी हायकोर्टात सुद्धा मी याचिका दाखल केलेली आहे. हायकोर्टातनं तुम्हाला खालच्या ह्याला बघा म्हणून मी सांगितलेलं आहे हायकोर्टाने. ऑर्डर आहे का, काही झालेलं आहे का, त्यात काय ऑर्डर झाली दाखवा. एकाचे प्रश्न हे झाला. शिंदे ना, तुमची बॅग कुठे आहे? माझा बी तहसीलदार साहेबांना प्रश्न आहे. 6 फेब्रुवारी 2025 ला तुम्ही सकाळी 11 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत तिथं कारवाई करत होते. गाताची वाडी गट क्रमांक 4 मध्ये शासकीय जागेचं बेकायदेशीर उत्खनन तिथं चालू आहे. कोट्यवधी रुपयाचा तिथला दगड चोरून नेलेला आहे. तिथं खानपट्टा मंजूर नाही हे सांगतायत. मंजूर नाही खानपट्टा. त्यावेळेस तहसीलदार साहेब आपले
मंडळ अधिकारी कोरके साहेब आणि 3 तलाठी आणि पोलीस प्रशासनाची ग्रामीणची गाडी अशी एवढे जण तिथे उपस्थित असताना तिथं कारवाई केली. त्या कारवाईचे साहेब माझ्याकडे व्हिडिओ आहेत, तिथे व्हिडिओ बघा. सगळे व्हिडिओमध्ये दिसत आहेत. जिओ टेपनं व्हिडिओ काढलेले ते सगळे फोटोज व्हिडिओ सगळेच आहेत. तर त्यांनी केलेल्या कारवाईची काहीच माहिती आम्हाला दिलेली नाही. आणि या बाबतीत आम्ही प्रांत साहेबांना सुद्धा कळवलं होतं, तर त्यांनी त्यांना 15 दिवसात अहवाल द्यायला सांगितला होता. तोही त्यांनी दिलेला नाही. ही सोलापूर जिल्ह्यातली सगळ्यात मोठी खाण आहे सध्या. 4 आहे ती वडार समाजाचे जे सुनील चौगुले आणि इतर एक त्यांची खाण आहे. वर्षानुवर्ष खाण होती. त्याबद्दल त्यांना 2021 साली त्या ठिकाणी त्यांच्यावरती दंड पण झालेला आहे. आता राहिलं तक्रारीच्या अनुषंगाने, तर तिथं जर कोणी अनधिकृत करत असेल तर आम्ही त्यांच्यावर कारवाईच करणार आहोत. आणि ही जी तुम्ही त्या दिवशी तक्रार आहे त्याचा प्राथमिक रिपोर्ट सर कलेक्टर साहेबांना दिलेला आहे. हवं तर त्यात आणखीन सखोल चौकशी करण्यासाठी नायब तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली आम्ही समिती पण नेमतो. तुम्ही तो व्हिडिओ बघा आधी. त्या व्हिडिओमध्ये आपण तिथे उपस्थित आहेत. त्या जागेचा आपण पंचनामा केलाय. त्या पंचनाम्यात तुम्ही काय लिहिलेलं आहे त्या पंचनाम्याची कॉपी मी त्याला जोडलेली आहे अर्जाला. 253 जिलेटिनच्या कांड्या आहेत, प्लास्टिकसाठी वापरतात ते जिलेटिन. रोज बारशी भूकंपाची नाही, नाही. त्याच्यामुळं ही जुनी खाण वडार समाजातल्या एका सहकार्याची होती. मागच ती बंद झाली. त्याचा धंदा बंद झाला, सगळं बंद झालं. मग ही जागा ही सरकारी जागा आहे. हो, वॉटर मे बी आज त्याची काय पोझिशन त्याचं आहे, पण तुमचा आता अधिकार आहे का नाही? बोजात चढवल्यामुळं कब्जा कुणाचा? उतार्याला कुणाचं नाव आहे? महाराष्ट्र शासन. म्हणजे कुणाचं झाली मालकी? महाराष्ट्र शासनाची झाली. तुम्ही मध्ये बोलू नका, नाहीतर बंद करतो आमचं बोलणं. आम्हाला तरी बोलू द्या, नाही तर तुम्ही तरी बोला. महाराष्ट्र शासनाच्या जमिनीमध्ये जर एखादा खाजगी माणूस उत्खनन करतो, त्याची तक्रार केल्यानंतर तुमच्या हाताखालची माणसं तिथं जातात, पोलीस स्टेशनला कळवलं जातं. पोलिसाचा रोल फार लिमिटेड असतो. तुमच्या लोकांनी तक्रार दिली की आम्हाला इथं काही मारहाण होईल, तर तेवढ्या पुरतच ते जातात. पण तिथं काही तसं दिसलं नाही, त्यामुळे पोलीस निघून आले, त्यांचा रोल काही पुढं नसल्यामुळे. पण जे कोणी होते त्यांनी तिथं ते पंचनामा करायला पाहिजे, ती जप्त करायला पाहिजे. ती एवढी वाहनं आहे आणि आजही ते चालू आहे शासनाच्या जागेत. आणि इतकी डोळे झाक म्हणजे खूप झालं. मग शेतकऱ्याने एक मुरमाची ट्राली नेली, तुम्ही दंड लावता धडाधड. ही काय म्हणजे कोण जावा येते का शासनाची? हा, एक मुरमाची गाडी असली तर त्याला दंड लागतंय. असं नाही ना साहेब. तहसीलदार साहेबांनी सांगितलं की खानपट्टा मंजूर आहे. खानपट्टा जिथं मंजूर आहे तिथं उत्खननच होत नाही. असं डबल कॅरेक्टरची कारवाई नको. कारवाई समजा ती तुम्ही असेल तर ते व्हायलाच पाहिजे ना. तुम्ही तिथं गेला, जिलेटिनच्या कांड्या दिसतून तुम्ही जप्त न करता आलाच कशी? 1 आठवड्याच्या आत तहसीलदार साहेब तुमच्याकडून संबंधितावर कारवाई केली पाहिजे, हा सगळ्या आमसभेचा निर्णय आहे. सर